नमस्कार. आजच्या भागामध्ये अद्वैत कला आता दोघांनाही थंडी खूपच जास्त लागत असते. कला म्हणत असते, "चांदेकर, खूपच जास्त थंडी वाजते रे. तुझं आपलं बरं आहे. तुला निदान इकडून-तिकडून चालता तरी येतंय. मी बघ ना बसून-बसून गोठले इथे." तेव्हा अद्वैत म्हणतो, की "तुला तुझ्या कर्माचं फळ मिळतंय. कळतंय का तुला? तू जर माझ्याबरोबर अजून वाद घातलास ना, तर अजून तुला तुझ्या कर्माचं फळ मिळेल." तेव्हा कला म्हणते, "चांदेकर, मला वाटेल तसं बोलू नकोस हां. एक शब्द भेटला की तोच शब्द सारखा-सारखा बोलत असतोस." तेव्हा इथे कला म्हणत असते की "तसं काय? तुला थंडीच लागत नाहीये ना?" अद्वैत म्हणतो की "नाही, नाही, मला नाही थंडी लागत." कला म्हणते "हो का? अंगावरती एवढा जाड कोट घातलायस, तुला कशी काय थंडी लागणार आहे?" तेव्हा अद्वैत म्हणतो "हो का?" आणि तो आपला कोट काढतो आणि कलाच्या तोंडावरती टाकतो आणि म्हणतो "हे घे, तुला कोट घे." तेव्हा कला म्हणते "थँक यू चांदेकर, तरीसुद्धा मला थंडी लागते रे." तेव्हा अद्वैत म्हणतो की "मी सांगतोय ना, तुझ्यामध्ये इम्युनिटी पॉवरच नाही आहे. तुझी इम्युनिटी पॉवर अजिबात स्ट्राँग नाही आहे. तुला एक इंजेक्शन द्यायला पाहिजे. मला बघ, मला थंडी वाजतेय का?" तेव्हा इकडे अद्वैतचे सुद्धा आता दात वाजायला लागतात. जेव्हा इथे कलाचे दात वाजत होते, तेव्हा तो म्हणत असतो की "तुला तुझ्या कर्माचं फळ मिळतंय." तेव्हा इथे कला म्हणते, "चांदेकर, आता तुझे सुद्धा दात वाजतायत. मग तुला तुझ्या कर्माचं फळ मिळतंय का? थंडी लागते ना तुला पण?" तेव्हा अद्वैत म्हणतो, "नाही, अजिबात नाही. मला अजिबात थंडी वगैरे लागत नाही. कळलं का तुला? तुलाच किती लागते ती बघ. तुझी इम्युनिटी पॉवर स्ट्राँग नाही आहे. तू इथे बसल्या जागी जी गोठली आहेस ना, त्याचं कारणच आहे. तुला तुझ्या कर्माचं फळ मिळतंय." तेव्हा कला म्हणते, "चांदेकर गप्प बसा, नाहीतर ही दगड मारेन मी तुला." तेव्हा अद्वैत म्हणतो, "नाही, अजिबात नाही. दगड वगैरे मारायची नाही. तुला जर मला मारायला यायचं असेल ना, तर धावत ये. धावता तर काही तुला यायचं नाहीये." तेव्हा कला म्हणते, "चांदेकर गप्प बस. वाटेल तसं बोलू नकोस. तुला जर थंडी वाजत असेल ना, तर जा. आजूबाजूला लाकडं मिळतायत का ते घेऊन ये. आपण इथे शेकोटी करूया." तेव्हा अद्वैत म्हणतो, "तू चल माझ्याबरोबर." कला म्हणते, "मी कशी येऊ तुझ्याबरोबर चांदेकर? माझ्या पायाला लागलंय ना, मी नाही चालू शकत. तू तिथून लाकडं आण ना, आपण इथे शेकोटी करूया." तेव्हा अद्वैत लाकडं घेऊन येतो आणि कलाच्या पायाजवळ जोरात टाकतो. कला म्हणते, "चांदेकर, अरे लाकडं घेऊन आलास, पण आता पेटवायला काय? पेटवायला पण काहीतरी हवंय ना?" तेव्हा इकडे अद्वैत म्हणतो, "तुझं डोकं आहे ना, डोकं दगडावरती आपट, म्हणजे बरोबर इथे शेकोटी होईल." तेव्हा कला म्हणते, की "चांदेकर, अरे काहीतरी पेटवायला लागणार आहे, नाहीतर आपल्याला दगडावरती दगड इथे आपटावं लागेल." सरोज आता आपले कॉन्टॅक्ट्स वापरत असते. इकडे-तिकडे फोन करून काही माहिती मिळते का ते बघत असते. तेव्हा रजनी येते आणि आबांना म्हणते, की "आबा तुम्ही पाणी तरी घ्या. तुम्ही एक काम करता का? तुम्ही तुमच्या रूममध्ये जा आणि थोडा वेळ आराम करा. इथे जे काही घडतंय ते मी तुम्हाला येऊन सांगते ना. अशाने तुमची तब्येत बिघडेल." तेव्हा आबा म्हणतात, की "नाही, मला पाणी पण नको आणि मी आरामसुद्धा करणार नाही आहे. जोपर्यंत मला कळत नाही, की माझी दोन्ही मुलं सुखरूप आहेत, तोपर्यंत मी काही झोपायला वगैरे जाणार नाही. मला झोपच येणार नाही." तेव्हा सरोज म्हणत असते, "मी काय म्हणते रजनी, आपण पोलिसांना फोन करूया का? पोलिसांना सांगूया त्यांचा शोध घ्यायला." तेव्हा संगी म्हणत असते, की "मी काय म्हणते सरोज मॅडम, म्हणजे पोलिसांना फोन करायच्या आधी आपण एकदा सोहमरावांना फोन केला तर जास्त बरं होईल." तेव्हा रजनी म्हणते, "थांबा 1 मिनिट, मी लगेच फोन करते." तर इथे सोहम फोन उचलत नसतो. त्याच्यानंतरला सोहम आता आपली गाडी घेऊन आलेला असतो आणि तो जिथे टपरीवाला, काही लोकं, टेम्पोवाले सगळ्यांना आता कला अद्वैतचा फोटो दाखवत असतो आणि विचारत असतो, "तुम्ही यांना बघितलत का?" तर इकडे राकेशसुद्धा विचारत असतो, श्रीकांत काकासुद्धा विचारत असतात. सगळ्या लोकांना विचारत असतात, की "तुम्ही यांना बघितलत का?" सगळेजण "नाही, नाही" असंच म्हणत असतात. तेवढ्यात सरोजचा फोन आलेला असतो. तेव्हा सोहम म्हणतो, की "हां काकी बोल ना." सरोज विचारते, "काही पत्ता लागला का रे सोहम?" सोहम म्हणतो, "नाही ना. इथे सगळ्यांना आम्ही विचारतोय, की तुम्ही यांना बघितलत का? पण सगळेजण नाहीच म्हणतायत." तेव्हा सरोज म्हणते, की "सोहम, तुला काहीही माहिती कळली ना, तर प्लीज मला तू लगेच फोन करा." तेव्हा सोहम म्हणतो, "काकी तू अजिबात काळजी करू नको आणि तू तुझी काळजी घे. मी तुला लगेच फोन करतो आणि इथे आमची शोधाशोधसुद्धा सुरू आहे. तू अजिबात काळजी करू नको." तर इथे राकेश, सोहम आणि श्रीकांत काका तिघेही आपापलं काम करत असतात. सगळ्यांना विचारत असतात, की "तुम्ही यांना बघितलत का?" पण कुणीही बघितलेलं नसतं. अद्वैत आणि कला दोघेजण आता शेकोटी करण्यासाठी दगडावरती दगड आपटत असतात. पण इथे ठिणग्या काही निघायला तयार नसतात. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, की "हे काय, इथे ठिणग्या तरी निघतायत का?" तेव्हा कला म्हणते, "चांदेकर, अरे दगडावरती दगड आपटले
आपटल्यानंतर ठिणग्या यायलाच पाहिजे, पण त्या आता काही येत नाही. अश्मयुगीन काळामध्ये लोकांनी त्यावेळेला कसा विस्तव पेटवला असेल ना, मला कळत नाही आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, तुझं डोकं आहे ना, त्याच्यावरती हा दगड आपट म्हणजे ठिणग्या येतील. तसंही मला सवय आहे आता दगडावरती आलेल्या ठिणग्या सोसायची. तेव्हा कला हसल्याने म्हणते, चांदेकर, अरे पण दगडाच्या एकट्याच्याच ठिणग्या येत नाही. जेव्हा दुसरा दगड त्याच्यावर आपटतो तेव्हा ठिणग्या येतात, कळते का तुला? तेव्हा अद्वैत म्हणतो, गप्प बस तू, मला कॉन्सन्ट्रेट करू दे. तेव्हा कला म्हणते, चांदेकर, आपण जर गाडीतलं थोडंसं पेट्रोल काढलं तर इस्तो इथे आपल्याला पेटवता येईल. अद्वैत म्हणतो, गप्प बस, असं काही करता येणार नाही आहे, कळलं का तुला? तेव्हा कला म्हणते, चांदेकर, अरे येतं करता, तू पेट्रोल काढ ना, मी तुला सांगते. तेव्हा अद्वैत म्हणतो, हे बघ मला माहिती आहे, पण आता जर आपल्याला पेट्रोल काढायचं असेल तर तो सांगतो की हा पाट उघडावा लागेल आणि ती रिस्क आता आपण घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे गप्प बस, पेट्रोल काढायची गोष्ट करू नकोस. तेव्हा इकडे कला म्हणत असते, चांदेकर, ते बघ तिकडून आहे ना धूर येतोय. तेव्हा अद्वैत म्हणतो, हो मला माहिती आहे, मी मगाशीच बघितलं तिथून धूर येतोय ते. तेव्हा इकडे तू मला सांगायची गरज नाही आहे, मला सगळं काही माहिती आहे. मी कोण आहे तुला माहिती आहे ना? या जगामध्ये सगळ्याला सगळं माहिती असतं, त्याला काय म्हणतात? ती म्हणते की त्याला पूर्णत्व म्हणतात. तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही, त्याला द ग्रेट अद्वैत चांदेकर म्हणतात. तेव्हा इकडे कला म्हणते, मी, माझं, मला, मला एवढंच फक्त येतं तुला करता, बाकी काही नाही. तिकडे धूर येतोय तर आपण बघूया ना, तिथे माणसंसुद्धा असू शकतात जी आपल्याला कदाचित मदत करतील. तेव्हा अद्वैत आणि कला दोघेजणं ज्या ठिकाणी धूर येत असतो त्या ठिकाणी आता गेलेले असतात. तेव्हा कला म्हणते, चांदेकर, अरे इथे शेकोटी केली होती कुणीतरी, पण माणसं नाही आहेत. आपण आधी यायला हवं होतं का? नक्कीच आपल्याला मदत मिळाली असती. चांदेकर, एक काम कर, रुमाल घे तुझा तोंडावरती. तेव्हा अद्वैत म्हणतो, माझ्याकडे कुठे आहे रुमाल? माझा रुमाल तू भिजवून ठेवलास ना, पाणी ओतलंस त्याच्यावरती. तेव्हा कला म्हणते, बरं बास बास, हा घे, माझा पदर घे आणि नाकावरती धर, नाहीतर सगळा धूर नाकातोंडात जाईल आणि परत खोकत बसशील. तेव्हा कला म्हणते की आपण एक काम करूया, आपण हा विस्तव आहे ना तिकडे घेऊन जाऊया आपल्याला शेकोटी पेटवायला. बरोबर की नाही चांदेकर? तेव्हा कला म्हणत असते की थांब, तू नको घेऊ हातामध्ये, मी घेते. अद्वैत म्हणतो, नाही तू नको घेऊ, मी घेतो, नाहीतर साडी वगैरे भासशील. तर इकडे दोघे एकमेकांची खूप काळजी घेत असतात. तर सरोज आता फोन करत असते. तिने पोलिसांना फोन केलेला असतो आणि ती म्हणते की माझा मुलगा सकाळी बाहेर पडलाय, पण तो अजूनही घरी आलेला नाही आहे. तुम्ही प्लीज जरा शोध वगैरे घेता का? तेव्हा इकडे पोलीस म्हणत असतात की सकाळी बाहेर पडलाय तर अजून 24 तास झालेले नाही आहेत. तर इथे सरोज म्हणत असते की हे बघा ना, तो सकाळी बाहेर पडलाय पण आता फोन लागत नाही आहे आणि तो कुठे आहे हे कळत नाही आहे. तुम्ही जरा प्लीज त्याचा शोध घेतला असतात तर जरा जास्त बरं झालं असतं, आम्हाला निदान थोडीफार माहिती मिळाली असती. तेव्हा इकडे सरोज डोक्याला हात लावून बसते. आबा येतात आणि विचारतात, सरोज काय झालं, काय म्हणाले पोलीस? तेव्हा सरोज म्हणत असते की पोलीस म्हणाले की अजून 24 तास झालेले नाही आहेत, त्याच्यामुळे आता शोध घेऊ शकत नाही. तुमचं नाव मोठं आहे म्हणून तुमच्या सांगण्यावरून शोध घेतला तर त्या नियमांच्या बाहेर जाईल, त्याच्यामुळे आता तरी आम्ही शोध नाही घेऊ शकत. तेव्हा आबा म्हणतात, हे अंबाबाई, अगं हे काय चाललंय? माझ्या मुलांना कुठल्या संकटामध्ये टाकलंय काय माहिती? माझ्या मुलांना काही होता कामा नये. तेव्हा इथे आता रोहिणीला तर आनंद झालेला असतो. रोहिणीचं म्हणणं असतं की काही झालं तरीसुद्धा अद्वैत कला सापडायला नको. ते या जगातच नसतील तर किती बरं बरं होईल. तेव्हा रोहिणी जाते आणि आपल्या मुलाला राहुलला फोन करते. राहुलला विचारते की तू कुठे आहेस? तेव्हा राहुल म्हणतो की मम्मा, मी ऑन द वे आहेच, मी थोड्या वेळातच आता इथे पोचणार आहे दिव्यागरला. तेव्हा रोहिणी म्हणत असते की तुला माहिती आहे का, सगळं काही आपल्या बाजूने घडतंय. अरे सरोज वहिनीने फोन केला होता पोलिसांना अद्वैत कला सापडत नाहीयेत म्हणून इथे कंप्लेंट करायला, पण पोलीससुद्धा आपल्याच बाजूने आहेत. राहुल म्हणतो, मग काय झालं? तेव्हा रोहिणी म्हणत असते की पोलिसांनी सांगितलं जोपर्यंत 24 तास होत नाही तोपर्यंत FIR इथे लिहून घेतली जाणार नाही. त्याच्यामुळे आता तू लवकरात लवकर तिथे पोच आणि ही डील तुलाच क्रॅक करायची आहे, कळलं ना तुला राहुल? तेव्हा राहुल म्हणतो, मम्मा तू काळजीच करू नको, आता थोड्या वेळातच मी तिथे दिव्यागरमध्ये पोहोचणार आहे. तर इथे आता चांगला विस्तव पेटलेला असतो. कला म्हणते, चांदेकर मस्त वाटते ना, आता जास्त थंडी लागत नाही आहे ना? तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, हो आता खूप छान वाटतंय आणि ही आयडिया कुणाची आहे? माझीच आहे. तेव्हा कला म्हणते, हो का? विस्तव मी बघितला आणि आयडिया तुझी का? तेव्हा इथे अद्वैत म्हणतो की मला कधी हे अनुभवायला भेटलं नाही. तेव्हा कला म्हणते, मला तर बाबा हे अनुभवायला खूप भेटलं.
आम्ही आमच्या अंगणामध्ये असा विस्तव पेटवायचो, शेकोटी करायचो आणि मग आजूबाजूची लोकं आम्ही सगळेजण एकत्र बसून चहा, कॉफी घ्यायचो आणि जेव्हा कोजागिरी असेल ना, तेव्हा शेकोटी करून छान दुधाचे ग्लास घ्यायचे आणि चंद्र बघत इथे आम्ही दूध प्यायचो. खूप मजा करायचो आम्ही. असतं एखाद्याचं नशीब, एखाद्याच्या नशिबामध्ये नसतं. काय करायचं आता? या छोट्या-छोट्या गोष्टी नाही अनुभवता येत. तेव्हा अद्वैत म्हणतो, "हो का? मग मला जर हे अनुभव घेता आले नाहीत ना, तर मी खूप बाहेर गेलोय फिरायला, मोठमोठ्या गाड्यांमध्ये बसलोय, परदेशामध्ये गेलोय फिरायला, नवनवीन ठिकाणं बघितली आहेत. तू बघितलेस का हे सगळं?" तेव्हा कला म्हणते, "चांदेकर, अरे हे नशिबात असलं ना, तरीसुद्धा याला पैसा लागतो." तेव्हा अद्वैत म्हणतो, "पण पैसा पण नशिबात ज्याच्या असतो त्यालाच मिळतो ना, म्हणूनच हे सगळं बघता येतं, जिकडे-तिकडे फिरता येतं." तेव्हा इथे कला, अद्वैत दोघेही घाबरतात, कारण तिथे प्राण्याचा आवाज येतो. तेव्हा कला अद्वैतला घाबरून मिठी मारते. तेव्हा अद्वैत म्हणतो, "हे सगळं ना तुझ्यामुळे घडतंय." तेव्हा कला म्हणते, "माझ्यामुळे? तो प्राणी इथे आला, आपण घाबरलो, हे सगळं माझ्यामुळे झालं का?" तेव्हा अद्वैत म्हणतो, "नाहीतर काय, तुझ्याचमुळे घडतंय हे सगळं." तेव्हा कला म्हणते, "चांदेकर, इथे तू रानामध्ये मला कशासाठी घेऊन आलेस? सगळा आरोप माझ्यावरती टाकण्यासाठी का? मगापासून बघते मला वाटेल तसं बोलतोयस. थोडं काही झालं की माझ्यावरती आलास." तर इथे त्याच्या हातावरती आता ठिणग्यासुद्धा उडतात. त्याचासुद्धा ब्लेम तो कलालाच करतो. तो म्हणतो की "मूर्ख, बघितलंस ना माझ्या हातावरती उडालं." तेव्हा कला म्हणते, "चांदेकर गप्प बसा तू. तू उगाच माझं डोकं फिरवू नकोस. मगापासून उगाच मलाच बोलतोयस. तेव्हा तू जा बरं इथून." अद्वैत म्हणतो, "बघ मी खरोखर जाईन, मग परत येणार नाही मी, मग घाबरशील." कला म्हणते, "नाही घाबरत मी. जायचं ना तुला जा. माझं डोकं तरी शांत राहील. मगापासून नुसता बडबड, बडबड करतोयस, भांडतोयस माझ्याजवळ." तेव्हा अद्वैत म्हणतो, "ठीक आहे, मी चाललो. हे बघ मी चाललोय. आता घाबरू नकोस." कला म्हणते, "जा चांदेकर, मी अजिबात घाबरत नाही." तर इथे अद्वैत आता रानाच्या भागाकडे आलेला असतो. तो इकडे-तिकडे बघत असतो. तेव्हा इथे फांदी झाडाची एक खाली पडते. तिला अद्वैत इतका घाबरतो. तो म्हणतो, "कोण आहे इकडे? कोण आहे?" तेव्हा अद्वैत म्हणतो, की "अजून पुढे जाऊ का?" "नाही, नको, उगाच नको. नाहीतर खरे तिकडे घाबरेल ना." खरे घाबरेल. तर इथे कला घाबरायच्या आधी अद्वैतच खूप जास्त घाबरलेला असतो. कला मागे वळून अद्वैतकडे बघत असते, परत येतोय का? कला म्हणते, की "चांदेकर कुठे गेलाय? खरोखर गेला का हा मला टाकून?" तेव्हा ती म्हणत असते, की "नाही, नाही. चांदेकर कितीही वाईट असला ना, तरीसुद्धा मला सोडून नाही जाणार तो. असं एकटीला मला इथे सोडून नाही जाणार. मला माहिती आहे. तो भांडेल माझ्याजवळ, मला वाटेल तसं बोलेल, माझा राग करेल, पण तो मला असं एकटीला सोडून नाही जाणार. माझी खात्री आहे." असं कला म्हणत असते. तेव्हा अद्वैत धावत पळत आता तिथे येतो. कला एकटी बसलेली असते शांतपणे. अद्वैत म्हणतो, "काय ही घाबरत नाहीये?" तेव्हा तो तिथून दगडं घेतो आणि कलाच्या दिशेने फेकतो. तो म्हणतो, "ही घाबरत कशी नाहीये?" कलाला कळलेलं असतं, की लागोपाठ एवढी दगडं मागून येत आहेत म्हणजे अद्वैत आलेला आहे. तेव्हा ती अजिबात घाबरत नाही, काहीच रिॲक्ट करत नाही. अद्वैत येतो आणि कलाला मागून भॉ करून घाबरवतो. तरीसुद्धा कला काही घाबरत नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो, "काय? घाबरली नाहीस का?" तेव्हा कला म्हणते, "मी नाही घाबरले, पण तू घाबरलास वाटतं. कशाला आलास मग इथे?" तेव्हा अद्वैत म्हणतो, "मी तुझ्यासाठी आलोय. तू घाबरशील ना म्हणून." कला म्हणते, "हो का? म्हणजे बायकोची काळजी वाटली वाटतं." तेव्हा अद्वैत म्हणतो, "नाही हां, बायकोची काळजी वगैरे काही नाही. उगाच घाबरशील ना आणि रडत बसशील म्हणून मी इथे आलोय. कळलं का तुला? तेव्हा बायको, बायको करू नकोस. परत त्याच मुद्द्यावरती येऊ नकोस." तेव्हा कला म्हणते, "चांदेकर, अरे माझी जर तुला काळजी वाटली असेल, तर बोल ना बाबा काळजी वाटली, की तुला हे मान्यच करायचं नाही आहे, सांग बरं तू." तेव्हा अद्वैत म्हणतो, "याच्यात काय मान्य करायचं नाही आहे? मी कुठे काय बोलतोय? पण तू उगाच आता नवरा-बायको, नवरा-बायको करत बसू नकोस." तेव्हा कला म्हणते, "चांदेकर, काहीही असू दे, पण तू क्यूट मात्र आहेस हां, खूप चांगला आहेस तू. मला माहिती आहे ना, तू क्यूट पण आहेस आणि खूप चांगला पण आहेस. तुला माणसांची काळजी आहे." तेव्हा अद्वैत म्हणतो, "गप्प बस तू आणि माझे गाल नको खेचू हां. माझ्या गालाला अजिबात हात लावायचा नाही आणि क्यूट तर मी अजिबातच नाही आहे. कळलं तुला? मी द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे, हे लक्षात ठेव." तेव्हा कला म्हणत असते, "हो बाबा, तू आहेस ग्रेट अद्वैत चांदेकर. ठीक आहे माझ्या लक्षात." तर कलाला अद्वैतचा हा चांगुलपणा खूपच जास्त आवडत असतो. पण अद्वैत मात्र स्वीकारायला तयार नसतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे रोहिणी म्हणत असते, की बोलायला थोडंसं म्हणजे ऑड वाटेल आणि ऐकायला सुद्धा. पण मला असं वाटतंय, की कला आणि अद्वैतच्या गाडीचा अपघात तर झाला नसेल ना, म्हणजे खूप मोठा अपघात झाला आहे. दोघं जणं जिवंत आहेत की नाही. तेव्हा सरोज म्हणते, "रोहिणी गप्प बस तू. एक शब्दसुद्धा तोंडातून काढू नकोस." तेव्हा कला म्हणत असते, "चांदेकर, ते बघ तिकडे वस्ती आहे. मी म्हणाले होते ना तुला, इकडे वस्ती असेल."
चल आपण आता आतमध्ये जाऊया. तेव्हा तिथे काही बायका येतात. कला म्हणत असते, की आम्ही थोडं बाहेर जायला निघालो होतो दिव्यागरला. आमची गाडी रस्त्यात बंद पडली. तेव्हा थोडी आम्हाला मदत मिळेल का तुमच्याकडून? तेव्हा बायका म्हणतात, "चला ना, आमच्या गावाकडे आलात ना, चला आतमध्ये." तेव्हा इकडे आता सगळेजणी अद्वैतला आणि कलाला आपल्या गावामध्ये घेऊन जातात. तिथली लोकं मायेने त्यांना म्हणतात, की "तुम्ही आता इथे आलायत ना, तर 2-3 दिवस राहा मग इथे." तेव्हा कला म्हणते, "हो, आम्ही नक्की राहू." तेव्हा अद्वैत म्हणतो, की "तुला इथे राहायचं आहे का? तुला राहायचं असेल तर राहा, पण मी इथे अजिबात राहणार नाही आहे. कळलं का तुला?" कला म्हणते, "चांदेकर, अरे माणुसकी, माया, ममता, प्रेम हे तुला काही कळतच नाही का रे? म्हणजे माणसांचा मान राखणं ह्या गोष्टी तुझ्या आजूबाजूलाच नाही आहेत ना? बरं झालं कधी-कधी मला असं वाटतं ना चांदेकर, नैनाताई सुटली एकदाची. नैनाताई सुटली असं जेव्हा कला म्हणते, तेव्हा अद्वैत लगेच हिच्याकडे बघायला लागतो. तेव्हा कलाला आपण चुकीचं बोललो का? असं वाटतं.